तुमच्या डोळ्यात अश्रू आलेलं मला नाही आवडत। म्हणी सर, मला तरी कुठे आवडतं तुम्ही घरी नसलात की? मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, पण आपल्याला आवडतं तसं कुठे होत असतं? आता तुम्ही निर्दोष आहात, तरी तुम्ही तुरुंगात गेला, मग मी हे सगळ्यांना कसं पटवून देऊ? म्हणी सर काय हो, मी बोलते आणि तुम्ही हसताय। अहो, हे कौतुकाचं हसू आहे, म्हणजे तुम्ही हा विचार करताना इतक्या क्यूट दिसत होता ना, मला नाही कंट्रोल झालं। स्वानंदी, अहो असा हा कठीण प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलाय का? नाही, बऱ्याचदा येऊन गेले, पण अशा वेळी ना मी माझा एक मंत्र वापरतो। तो काय? सोपा आहे, डोकं शांत ठेवायचं। गाडी आणि डोकं यात काय फरक आहे माहिती? इंधनाचा। म्हणजे गाडीला पेट्रोल लागतं आणि डोक्याला स्थिरता। गाडीत पेट्रोल टाकलं की गाडी भरपूर चालते, पण तेच डोकं शांत राहिलं, स्थिर राहिलं तर तेही भरपूर चालतं। आणि आपल्या समोर जे मार्ग आहे ना, ते असे चुटकीसरशी दिसतात आपल्याला, पण जर आपण पॅनिक झालो, हायपर झालो, तर जे समोरचे मार्ग असतात ना, दिसणं बंद होतं आपल्याला। पटतंय? म्हणी सर, तुम्ही काही सांगितलं आणि ते मला पटलं नाही असं झालंय का कधी? बेस्ट। मग आता पटकन डोळे पुसा आणि गोड स्माइल द्या। म्हणी सर, अहो पण तुम्ही, म्हणी सर, म्हणी सर, म्हणी सर, तुम्ही शरीराने जरी माझ्यापासून लांब असलात ना, तरी मनाने माझ्या जवळच आहात। मी वचन देते तुम्हाला, मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन। तुम्ही जसं सांगितलंय तसं शांत डोकं ठेवून विचार करेन। अपघात फॅक्टरीमध्ये झाला होता। अपघात कसा झाला, त्या दिवशी नेमकं फॅक्टरीमध्ये काय काय घडलं, हे फॅक्टरीमध्ये जाऊनच माहिती पडेल। तिथेच मला काहीतरी पुरावा सापडेल जे मनी सरांना निर्दोष सिद्ध करण्यास उपयोगी पडेल। मी उद्याच फॅक्टरीमध्ये जाते।